बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे. या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झाले आहेत. अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गाव कारभारी दबावाखाली असतात. सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून राज्यातील ग्रामपंचायत एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आहे, असे पंचायत राज मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने येत्या गुरुवारी 9 जानेवारी रोजी स्वर्गीय संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याची संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शासनाला कळवत जाहीर केले आहे. संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ईमेलद्वारे याबाबत मागणी निवेदन देऊन कळवले आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र असून लोकप्रतिनिधी म्हणून आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गावखेड्यातील सामाजिक वातावरण चांगले राहण्यासाठी सरपंच व सर्वच गाव कारभारी असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणे अत्यंत गरजेचे आहे. सरपंच हा पब्लिक सर्वंट असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निर्णय आहे. त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादवी 353 आत्ताचे न्यायसंहिता 132 प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा, तरच गावाच्या विकास कामात अडथळा आणणाऱ्या जबर बसेल. गावाच्या हितासाठी समाजसेवेमध्ये भाग घेणाऱ्या सरपंचांना, त्यांना मदत करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक आहे. तसेच सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा. प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण कंपल्सरी करण्यात यावे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी. स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी. संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभे करावे. सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावी. ग्रामसभा ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या असल्याने शासनाने या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 जानेवारी गुरुवार रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आले. पूर्व विदर्भ विभाग प्रमुख प्रमोद गमे नागपूर, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे कोल्हापूर, अमरावती विभाग प्रमुख दादा लवकर बुलढाणा, कोकण विभाग प्रमुख अतुल लांजेकर रत्नागिरी, मराठवाडा विभाग प्रमुख दासराव हंबर्डे नांदेड, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप माने सांगली, उत्तर महाराष्ट्र प्रमुख वासुदेव नरवाडे जळगाव, आदिवासी विभाग उपप्रमुख राहुल गावित नंदुरबार यांच्यासह रावेर लोकसभा विभाग अध्यक्ष रुपेश गांधी व जळगाव लोकसभा विभाग अध्यक्ष सचिन पवार यांनी हे आवाहन केले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने नागपूर विधानसभेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या भेटी घेऊन सरपंच संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत. कारण सरपंच हा पब्लिक सर्वंट असतो, तसे निकाल हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. या निकालानुसार राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश द्यावेत की सरपंचांच्या फिर्यादीवरून 353 आत्ताचा 132 नुसार सरकारी कामात अडथळा हा एक कलम लावून गुन्हे दाखल व्हावेत. ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे, तरच भयमुक्त वातावरणामध्ये राज्यातील सरपंच गावचा विकास करू शकतील.
धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक.